मागे सिलसिला रस्ता झालाच पाहिजे, सिलसिला रस्ता झालाच पाहिजे। बांधकाम कार्यकारी अधिकारी होश में आओ, बांधकाम कार्यकारी अधिकारी होश में आओ। आम्हाला रस्ता न देणाऱ्या नालायक शासनाचा निषेध असो, आम्हाला रस्ता न देणाऱ्या नालायक शासनाचा मुर्दाबाद। अंबाजोगाई येरडा महामार्ग सिरसाळा रस्ता तत्काळ झालाच पाहिजे, परतपूर बोदेगाव नागापूर परळी रस्ता झालाच पाहिजे। अरे आवाज दो, आवाज दो। अरे जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो, जीना है तो मरना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो। तख्त बदल दो, दज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, दज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। आंधी आए या तूफान, जारी रहेगा ये संग्राम, आंधी आए या तूफान, जारी रहेगा ये संग्राम। त्याचा बुरका पाडायचा, उघडा पडायचा, फाट्यावर मारायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा। काळ्या डांबरावर यांचा डोळा, गुत्तेदाराचा जमलाय मेळा, काळ्या डांबरावर यांचा डोळा, गुत्तेदाराचा जमलाय मेळा। यांचा नांगा मोडायचा, रस्त्यात गाडायचा, नाही सोडायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा। जाती धर्मात माणूस फोडला, त्याला आंधळा करून सोडला, नाही आपसात भिडायचा, भेदभाव सोडायचा, हिटलर गाडायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा। हा रस्त्यासाठी राडा, शेतकऱ्यांच्यासाठी राडा, रस्त्यासाठी राडा, शेतकऱ्यासाठी राडा, हा रस्त्यासाठी राडा, हा सामान्यासाठी राडा, हा रस्त्यासाठी राडा, हा सामान्यासाठी राडा। असा योद्धा घडायचा, गुलामी तोडायचा, शत्रूला गाडायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा। दिवाळी राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, बंधू, राडा करायचा। हा शिवरायांचा मावळा, हा बाबासाहेबांचा बछडा, हा शिवरायांचा मावळा, हा बाबासाहेबांचा बछडा, हा शिवरायांचा मावळा, हा बाबासाहेबांचा बछडा, हा शिवरायांचा मावळा, हा बाबासाहेबांचा बछडा। चोर चरायचा नाही, डरायचा, शत्रूला भिडायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा। इथं माजल्यात गुंडा मवाली, गुत्तेदाराची खात्यात दलाली, इथं माझ्यात गुंड मवाली, गुत्तेदाराची खात्यात दलाली, इथं माजल्यात गुंडा मवाली, गुत्तेदाराची खात्यात दलाली, इथं माझ्यात गुंड मवाली, गुत्तेदाराची खात्यात दलाली। यो दलाल टोकायचा, नेम नाही चुकायचा, चेकमेट करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा, राडा करायचा रे बंधू, राडा करायचा। देश इकला पिसात बसून, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या दोन्हीही विद्यार्थी आणि युवकाच्या संघटनेचं खूप खूप अभिनंदन। एका बाजूला या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या विद्यार्थी आणि तरुणाला जी महत्त्वाची प्रश्न नाहीत अशा प्रश्नामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या ठिकाणची शासन व्यवस्था, राज्य व्यवस्था गुंतलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये माझ्या रोजच्या जीवनमरणासाठी, दळणवळणासाठी आवश्यक असणारा माझ्या गावाकडचा रस्ता हा चांगला झाला पाहिजे। शिक्षण, आरोग्य यासाठी, व्यापारासाठी आवश्यक असणाऱ्या दळणवळणाची सुविधा ही चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे। या मूलभूत मागण्याला घेऊन या परिसरातला तरुण विद्यार्थी वर्ग एकजूट झाला। आपल्या जातीच्या, धर्माच्या आणि अस्मितेच्या प्रश्नापेक्षा
जीवन मरणाच्या प्रश्नाशी एकरूप झाला याबद्दल या सर्व विद्यार्थी आणि युवकांचं खूप खूप अभिनंदन आम्ही करतोय। याचं कारण असं आहे की हा रस्ता, ज्या रस्त्याची मागणी घेऊन तुम्ही सातत्याने पाठपुरावा करताय, हा रस्ता मागच्या 3 वर्षापूर्वी मंजूर झालेला हा रस्ता आहे। माझ्या माहितीनुसार नोव्हेंबर 2023ला याचं वर्क ऑर्डर निघालेली आहे। या रस्त्याची तरतूद 15,63,00,000 रुपयाची, 23,63,000ची तरतूद याची या रस्त्याची झालेली आहे। परंतु बजेट अभावी जेव्हा जेव्हा आम्ही चौकशी करतो, जेव्हा आम्ही या प्रश्नाच्या, या रस्त्याच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करतो, त्यावेळेस वेगवेगळी बहाणे या ठिकाणचं प्रशासन, या ठिकाणचं शासन आम्हाला सांगताय की बजेट अभावी रस्ता थांबलेला आहे। अरे 15,21,00,000च्या बजेटसाठी 3-3 वर्ष तुमची कामं एका बाजूला थांबताय आणि हजारो कोटी रुपयाचा निधी तुम्ही निवडणुकीचा डोळ्यावर समोर ठेवून ज्यांच्या मागण्या नाहीत अशा हजारो कोटीचा निधी तुम्ही खिरापत म्हणून लोकांना वाटतायत। ज्या रस्त्याची मागणी नाही, ज्या रस्त्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येऊन ह्या रस्ता बंद करा, आमच्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द करा म्हणून महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावरती येऊन या रस्त्याला विरोध करतायत। तो 80,000 कोटीच्या रस्त्याची तरतूद तुम्ही 1,00,000 कोटीच्या पुढे घेऊन जाताय आणि पोलिसी बळाचा वापर करून जो रस्ता नको आहे, ज्याची गरज नाही आहे, ते रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न एका बाजूला तुम्ही करतायत। यावरून या राज्यामध्ये आणि देशामध्ये असणारं सरकार कुणाच्या रस्त्याच्या हिताची बाजू घेत आहे? आपल्या, तुमच्या, आमच्या सारख्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी असणारा राज्य रस्ता, ज्याच्यावरून आम्ही शिक्षणासाठी येतो, ज्याच्यावरून आम्ही आरोग्यासाठी येतो, ज्याच्यावरून आम्ही आमच्या व्यापार पेठेमध्ये दळणवळणासाठी येतो, त्या रस्त्यासाठी मात्र तुम्ही 3-3, 4-4 वर्ष गुडघ्या इतकाले खड्डे परेपर्यंत तुम्ही तरतूद करत नाहीत। तुम्ही नवा रस्ता अद्यावत करत नाहीत, त्याची डागडुजी करत नाही आहेत। या सगळ्या बाबी आता या देशातल्या, या राज्यातल्या, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांच्या लेकराला कळू लागलेल्या आहेत। आणि म्हणून आज हा विद्यार्थी आणि युवक अत्यंत संवेदनशील मार्गाने, लोकशाही मार्गाने आज तुमच्या कार्यालयावरती आलेला आहे। या मागणीकडे, या रस्त्याच्या भूमिकेकडे जर गांभीर्याने सरकारने लक्ष दिलं नाही आहे, केवळ बजेटच्या अभावी अशा प्रकारचे आवश्यक असणारे राज्य रस्ते जर तुम्ही करणार नसाल, तर या पुढचा इशारा हे तरुण तुम्हाला देत आहेत की आज अत्यंत सनदशीर मार्गाने तुमच्या दारावरती हे विद्यार्थी आणि तरुण आलेली आहेत, ज्या रोजगाराच्या संधीपासून नाकारली गेलेली आहेत, ज्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते तरुण उद्या तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसल्याशिवाय राहणार नाही आहेत। जोपर्यंत तुम्ही ह्या रस्त्याचं काम करणार नाहीत, जोपर्यंत आम्हाला हा रस्ता जगण्या मरण्यासाठी आणि वावरण्यासाठी योग्य पद्धतीने होणार नाही, तोपर्यंत ज्या भगतसिंगाचा वारसा घेऊन चालणारी ही SFI आणि DYFI ह्या रस्त्याचा प्रश्न सोडणार नाही आहे। जोपर्यंत हा रस्ता आमच्या सर्वांसाठी चांगला होत नाही, तोपर्यंतची लढाई ही SFI आणि DYFI भगतसिंगाचा वारसा घेऊन करत राहील, अशा प्रकारची अपेक्षा मी तुम्हा सगळ्यांकडून व्यक्त करतो। आणि ही लढाई या पुढेही सातत्याने आपण चालू ठेवावी एवढीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद करत आहोत ते केवळ आजच करत नाहीत। 3 महिन्यापूर्वी आम्ही BNCला पत्र दिलं। BNCनं आणि इथल्या पोलीस प्रशासनानं सांगितलं आम्हाला की स्थानिकला या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आचारसंहिता आहे। आम्हाला विनंती केली, आम्हाला थोडंसं थांबायला सांगितलं, आम्ही थांबलोत। त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याच्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका। एकीकडे निवडणुका 6-6 वर्ष लांब व्हायच्या आणि दुसरीकडे नागरिकांचे जे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, पाणी, रस्ता, आरोग्य, ह्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही। हा दुटप्पीपणा राज्य शासनाचा, केंद्र शासनाचा आणि येथील जे काही मगरूर अधिकारी आणि त्यांना सोबत घेऊन चालणारे राज्यातली जे कोणी तथाकथित दलाली पुढारी किंवा जे लोक गुत्तेदारी करतायत, त्यांना आमचं ठणकावून सांगणं आहे, जरी या जिल्ह्यातीलच सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातील लोक असतील, तुमचं जरी साठलोटं झालं असलं तरी या ठिकाणी ज्यांचा जमीर जिंदा आहे ते तरुण DYFIच्या बॅनर खाली तुम्हाला प्रश्न विचारतील। तुम्हाला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला जरी तुम्ही जाती धर्मामध्ये लढायला सांगितलं तरी आम्ही रोजगार आणि आमचे रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या प्रश्नावर लढतच राहू आणि तुमच्या पुढे ते वाचा फोडण्याचं काम करू। आमचे ग्रामीण भागातील लोक ज्या वेळेस एखादी आमची बाळंतीण भगिनी जी डिलिव्हरीसाठी इकडे अंबेजोगाईच्या सार्वजनिक जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तिला यायचं असेल आणि जर तुमचे खड्डे असतील अशा ठिकाणी कृपया
अधिकारी साहेब, तुम्हाला जर भावना असतील तर लक्षात ठेवा, तुमची जर माता भगिनी कुणी डिलिव्हरीला आणायची असेल तर ती कशी आणायची, हा DYFI तुम्हाला प्रश्न करते. आमचा शेतकरी बाप ज्यावेळेस शेतात तुम्ही लाईट अशा पद्धतीने ठेवतात, त्याला रात्री शेतात जावं लागतं आणि एखाद्याचा साप किंवा त्याला सर्पदंश झाला, त्याला जर पटकन आम्हाला दवाखान्यात आणायचं तर कोणत्या रस्त्याने आणायचं. आमचा एखादा तरुण किंवा वयोवृद्ध व्यक्ती ज्याला BP शुगरचा आजार आहे, त्याला जर नॉर्मल अटॅक आला तर त्याला आम्ही कसं फास्ट दवाखान्यात आणायचं, याचं उत्तर आज DYFI तुम्हाला मागायला आलेले, आणि त्याचं उत्तर तुम्ही तात्काळ दिलं पाहिजे. कारण ह्या जो राग आणि रोष आहे तो तात्कालिक नाही. गेली 3 महिने आम्ही वाट बघतोय आणि तुमची यंत्रणा ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाला पुढे करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनं जो मार्ग दिलेला आहे, आम्हाला आंदोलन निदर्शनं करण्याचा अधिकार ज्या घटनेने दिलेला आहे, तो अधिकार सुद्धा तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही पोलीस प्रशासनाला पुढे करून केला. ज्यावेळेस आमचे किसान सभेचे नेते कॉम्रेड अजय बुरांडे पोलीस स्टेशनला आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही परवानगी देऊ, म्हणजे एक तर सर्वसामान्य माणसाला तुम्ही गुमानित नाहीत, ही परिस्थिती या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि अधिकारी यांची झालेली आहे. या ठिकाणी DYFI तुम्हाला इशारा देत आहे, जर हा रस्ता तुम्ही ताबडतोब आमच्या लोकसेवेसाठी अर्पण नाही केला, अद्ययावत करून नाही दिला, तर DYFI इथंच नाही थांबणार, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आम्ही धडक मोर्चा करू. या ठिकाणी एवढंच तुम्हाला सांगतो आणि तुम्हा सगळ्या अधिकाऱ्यांचा निषेध करून इथेच थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. जे काही अद्ययावतीकरण करा, नूतनीकरण करा या मागण्या घेऊन गेल्या 1 महिन्यापासून आपण BNC ऑफिसला पाठपुरावा करतोय. वेळोवेळी आम्ही ऑफिसला आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं. पहिल्यांदा 15 दिवसाचं पत्र दिलं आणि असं सांगितलं की 15 दिवसामध्ये हे दोन्ही रस्ते आम्ही त्या दोन्ही रस्त्यांचं काम चालू करू, तशा सूचना आम्ही गुत्तेदारांना दिल्या आहेत असं पहिल्यांदा आम्हाला त्यांनी सांगितलं. 15 दिवसाचं पत्र दिलं. 15 दिवसाचं पत्र देऊन आम्हालाही कळतं प्रशासनाला वेळ द्यायला हवा. आम्ही सुद्धा कुठलीही आडमुठी भूमिका न घेता प्रशासनाला वेळ दिला 15 दिवसाचा. पण 15 दिवस लोटूनही पुन्हा प्रशासनानं त्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा निवेदन द्यायला आलो. पोलीस प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे आणि BNC अधिकाऱ्यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना 5 दिवसाचं त्यांनी आम्हाला पत्र दिलं आणि पुन्हा आम्ही त्यांना 5 दिवसाचा वेळ दिला. पण पुन्हा 5 दिवसाचा म्हणजे एकंदरीत 20 दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा या अधिकाऱ्यांनी किंवा गुत्तेदारांनी कुठल्याही प्रकारची रस्त्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही केली नाही. आणि म्हणून आज आपण सर्वजण एकजूट होऊन या ठिकाणी आपल्या मागण्या यांच्या कुठेतरी डोक्यामध्ये गेल्या पाहिजेत, त्यांना कुठेतरी या मागण्यांची तीव्रता कळली पाहिजे, यासाठीची ही आजची निदर्शने आहेत. पण आपण पाहतोय एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे आलेलो असताना सुद्धा एकही अधिकारी बाहेर यायला तयार नाही. एवढी कशाची मुजरी यांना आलेली आहे? म्हणजे जनसामान्यांच्या वेदना जर यांना कळत नसतील तर कशाला तुम्ही खुर्च्या काम करायला रिकाम्या बसलात मध्ये? म्हणजे एकंदरीत पॉलिसी अशी आहे वरपासून खालपर्यंत. आपण पाहतोय अनावश्यक असलेले रस्ते, जसा समृद्धी असेल, शक्तिपीठ असेल, हे जे जनसामान्यांच्या कामाला न येणारे रस्ते जे आहेत ते रस्त्यांसाठी यांनी हजारो करोडोंचं बजेट सरकारनं त्या ठिकाणी दिलं. ते कशासाठी दिलं तर गुत्तेदार पोचण्यासाठी दिलं. त्यांचे जे लोक त्यांना मतदानाच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस फंड देतात त्या लोकांचं भलं करण्यासाठी त्यांनी ते रस्ते निर्माण केले. पण जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे असलेले ग्रामीण भागातील रस्ते मात्र त्यांना वाटतं की ग्रामीण भागामध्ये भारतीय लोक राहत नसावेत असा त्यांचा दृष्टिकोन असावा, असं यातून दिसतंय. आणि म्हणून जे अनावश्यक रस्ते आहेत ते रस्ते तुम्ही एवढ्याला मोठं बजेट देऊन तुम्ही करता आणि तर 3-3 वर्षे झाले जे मंजूर रस्ते आहेत त्यांच्यासाठी बजेट नाही म्हणून तुम्ही रस्ते रखडवता. हे कुठल्या न्यायामध्ये बसतं? हे आम्हाला याचं उत्तर पाहिजे. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. मी शिवाजी माने राक्षसवाडी या गावचा नागरिक असून आमच्या गावातील रस्त्यांचे हाल अशी बिकट झालेली आहे. 4 वर्ष झालं
येल्डा ममदापूर राक्षसवाडी रस्ता मंजूर झाला. 82 ऑफिसला सरपंचाच्या माध्यमातून संपर्क साधला असता ते म्हणतात तुमचा रस्ता मंजूर झाला, गुत्तेदार दिला. कोण गुत्तेदार आहे, का आहे, काहीही माहिती नाही. पाठीमागं सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी एवढी मोठी झाली, त्यामुळे रस्त्याची दुर्दशा एवढी बेकार झालेली आहे आणि त्या रस्त्याकडे आणखी कुणी बघायला तयार नाही. आमदाराकडे प्रश्न मांडला तर आमदाराचे कार्यकर्ते सुद्धा बोलू देत नाहीत सामान्य माणसांना. तुम्ही गबासा म्हणतात म्हणजे प्रश्न मांडायचा कुणाकडे हा सर्वसामान्याला प्रश्न पडलाय. या प्रश्नातून आमची सुटका व्हावी ही अशी आमच्या गावकऱ्यातर्फे आमची विनंती आहे. मी राक्षसवाडीचा सरपंच राम सोपान कांबळे. तर आमच्या गावची परिस्थिती असं आहे की आमच्या गावाला रस्ता नाही. येल्डा ममदापूर आणि राक्षसवाडी तर असं माणसाला चालता येत नाही. बस सेवा बंद आहे. हां मग सगळं मंजूर किती वर्ष रस्ता मंजूर होऊन 4 वर्ष झाले तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बीएनसीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटला नाहीत का? बऱ्याच वेळेस भेटलात, काही लक्ष देत नाही. ते करू म्हणतात नुसते. तर कुणाला म्हणलं दुसऱ्याला, त्या आमदाराला ह्यांना, तर ते म्हणतात आम्ही ह्या गुत्तेदाराला दिलंय, तर ते गुत्तेदार कुठं गेला, ते म्हणते ते गुत्तेदार कुठे गेला. मग हे असंच चालू आहे. मग हे सामान्य माणसाची पिळवणूक चालू आहे सगळे रस्त्यावर. तुम्हाला माहित नाही? हां गुत्तेदार बी नाही. कुणाकडं त्या महागाई गेलं तर ते इथं बँकच्या ऑफिसला आलं तर ते म्हणते ते फलाने गुत्तेदाराला दिले, मग ते गुत्तेदारच जागेवर नाही. मग काय करायचं सामान्य माणसं आहे? हां मग अशी गावची आमची बेजारी आहे बघा. बस सुद्धा नाही गावाला राक्षसवाडी. किती वर्ष झाले बस बंद होऊन? बस तरी 4 वर्ष झाली बंद. बस बरोबर आहे, 4 वर्ष झाली बस बंद. मग सामान्य माणसाने जाणं येणं कसं करायचं? माणसाला वागण्याचे लय अवघड आहे. आणि शेतात रस्ताच नाही. रस्ता नाही. अतिवृष्टी झाली मागं सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्या अतिवृष्टी तर रस्ते काहीच राहिलेले नाही. DYFI जिंदाबाद, अंबाजोगाई सिरसा रस्ता झालाच पाहिजे, अंबाजोगाई सिरसा रस्ता झालाच पाहिजे, परळी सरफराजपूर रस्ता झालाच पाहिजे, रस्ता आमच्या हक्काचा, रस्ता आमच्या हक्काचा, तात्काळ रस्ता अद्ययावत झालाच पाहिजे, तात्काळ रस्ता अद्ययावत झालाच पाहिजे. विद्यार्थी व एकजुटीचा, विद्यार्थी व एकजुटीचा DYFI जिंदाबाद.